कर्जमाफीच्या याद्या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात आलेल्या आहेत. काही गावामध्ये कुठं 10, कुठं 15, कुठं 25, कुठे 160 अशा वेगवेगळ्या प्रकारचे थकीत लोकांची यादी आलेली आहे. पण त्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत. यावेळेस केवायसी करायचं कंपल्सरी थंबवर केलंय. का? कारण ऍक्च्युअली फॅक्टमध्ये डेटा निघावा, मयत व्यक्ती असलं तर ओटीपी वरती होऊ नये यासाठी केलंय. पण यात एक प्रॉब्लेम आहे. काही शेतकऱ्यांचं थंबच नाही उठत. तर त्या केसमध्ये काय करायचं याच्याबद्दल सांगतो. जर तसा कोणाचा असेल, थंब नाही उठत असेल, तर जो केवायसी करणार आहे, आपले सरकार केंद्रवाला, त्यांच्या नावावरती ग्रीव्हन्स जनरेट करून तो केवायसी करू शकतो. तो केवायसी केल्यानंतर त्याची पावती घेऊन, तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तहसीलदारकडे जाऊन व्हेरिफिकेशन करून परत तुम्हाला कर्जाची माफी मिळत असते. या पद्धतीनं तुम्ही करू शकता. आणि दुसरा एक प्रॉब्लेम यायला, यादीमध्ये काही जणांना 36,000 अमाऊंट दाखवलं, ऍक्च्युअल त्यांचं कर्ज होतं 40,000 आणि व्याजासकट ते झालंय 64,000. पण त्याच्या यादीमध्ये 36 दिसलं म्हणून शेतकरी परेशान होता. पण ऍक्च्युअली जेव्हा केवायसी करायला गेलं तर त्यांना 64,000 तिथं दाखवलेलं आहे. म्हणजे त्यांचं पूर्ण व्याजासकट अमाऊंट तिथे दाखवलेली आहे. म्हणून यादीतली जी अमाऊंट आहे ते बघून शेतकऱ्यांनी कन्फ्युज व्हायचं, गोंधळून जायची गरज नाहीये. हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा, केवायसी करताना सगळ्यांनी आपला अकाउंट नंबर बरोबर आहे की नाही, नाव बरोबर आहे की नाही, आधार नंबर बरोबर आहे की नाही. लोनचं अकाउंट वर चेक केलं तर चांगलं आहे, पण बरेच जण लोनचं अकाउंट नंबर माहीत नसतं. तर माहीत नसेल तर तुम्ही फक्त तुमचं सेव्हिंग नाव आणि आधार चेक केला तरी चालेल. या पद्धतीनं प्रत्येकाने केवायसी करायचं आहे आणि केवायसी केल्याशिवाय तुम्हाला याचा लाभ भेटणार नाहीये, हे लक्षात ठेवा. आणि काही याच्याबद्दल अपडेट आले तर आम्ही नक्की कळवू. अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो, लाईक, शेअर करा. धन्यवाद.